कसली गोड आहेत ना दोघी. नावही साजेश आहे अगदी दोघांना, लक्ष्मण आणि उर्मिला. परफेक्ट आहेत एकमेकांसाठी. ही जोडी उद्या आपल्याला जोडे खायला भाग पाडणार आहे. ये भाई, तू असं बोलतो जसं काही इकडेच राहायला आलेत ते कायमचे. भाई एक दिवस आरामात बसून जेवण भेटते तर राहू दे ना, काय प्रॉब्लेम आहे. हो ना यार, कारण काय क्यूटच ना दोघं. पण रोमॅन्स आहे भरपूर. मला तर त्यांना बघून गोविंदा आणि करिश्माची आठवण आली. एकदम 90s मधली रोमॅन्टिक पेअर वाटतात ते दोघं. हे मला हे सगळं काय कळत नाही. मला एवढंच कळते, जेवण चांगलं बनवायला पाहिजे त्यांनी. मला लय भूक लागली आता. हो ना, ऍक्च्युली त्या सगळ्या मुलींनी जे पदार्थ आणले होते ते खाऊन पोट भरलंय माझं. पण आता थोडं ट्राय करायला हरकत नाही मला. भाई मी पण, फक्त एकच प्रॉब्लेम आहे, हे दोघं एकमेकांची गुलगुलू बोलतात ना, मीठ मसाला डायरेक्ट डबल नाही टाकला पाहिजे. सो क्यूट. मला फक्त त्यांच्यावर नजर ठेवण्यात रस आहे. अरे मग जा ना, ठेव नजर त्यांच्यावर. हे मला गेले असतील पळून. मी पण येते. मी कधीच बघितला नाही असा रोमॅन्स. क्यूट यार. आणि ते होल्डिंग हँड्स होणार आहे. ते दाढीवाला आहे ना, ते चिकन मागत होतं. मी मागत होतो म्हणून बरोबर सांगतेस. मी मागतो तेव्हा काळजीने विचारतेस तरी काय. मला शिक्षा केलीये ना म्हणून सांगतेय. हो का? मी काय बोलतो, तुला पण मी शिक्षाच केली पाहिजे का? काय करू, पंख्याला उलटा लटकवू का तुला? आपली झोपडीचं चप्पल खाली येईल ना. मग ते काचेवर नाचायला लावू तुला. तू काय गब्बर आहे का काचेवर नाचवायला लावायला मला? तू गब्बर आहे ना, गब्बर. शोले मध्ये असं येतो ना, तेव्हा असा आवाज येतो. तू रडतेस पण अशीच. शिक्षा कोणती देऊ? घर सोडून पडून आली मी, आई बाबांना सोडून. ही शिक्षा नाही काय? एवढे पैसे गेले, दागिने पण गेले माझे. एवढं चांगलं घर सोडून झोपडीत राहायला आलो, ही शिक्षा काय कमी आहे का? सारखं पैशाचं नको ना बोलू. तुला माहिती आहे ना, एक दिवस मुंबईमध्ये आहे ना, मोठ्या बिल्डिंग मध्ये आपण 26व्या माळ्यावर एक खोली घेऊ. आणि त्याच्या गॅलरी मध्ये आहे ना, मी तुला अंडा करी आणि मस्का पाव खायला घालेन. मी व्हेज आहे ना. मी व्हेज आहे ना, माझा भेजा बरोबर खातेस मिटक्या मार. बेजा खाते, ठीक आहे. दुसरी कोणतरी मुलगी बघ. दुसऱ्या मुली रोजच बघतो. आ? पण तुझ्यासारखी गोळ्याची ढेप नाही मिळत ना कोणी. कापू कापू कापू. कप 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 ना कप. काय कशाला एवढ्या लवकर उठवलंय? झोपलो असतो ना अजून. सुट्टीचा दिवस आहे ना. काय झोपलो असतो. सुट्टीचा दिवस आहे यार, काहीतरी फन करूया ना. जो लवकर उठे, लवकर निजे, त्यास सकल समृद्धी आणि आरोग्य मिळेल. हो की नाही गौरव? ते युनिव्हर्सल थिअरी काय म्हणतात तेच ना? हा गौरव, अरे मी म्हणत होते, जो लवकर निजे, लवकर उठे, त्यास सकल समृद्धी आणि आरोग्य. हा, मला काय रात्रभर नीट झोप लागली नाहीये. का भाई, मच्छर होते? नाही, असंच. अरे लक्ष्मण, तू आलास? कुठे कुठे लक्ष्मण, कुठे? तुझ्या मनात आहे. बाई मानला तुला. हनुमानाच्या मनात राम आणि याच्या मनात लक्ष्मण. फुल रिस्पेक्ट. गप्प बसा ना यार, मला खरंच खूप टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? तो काही माझ्यासारखं जेवण बनवणार नाहीये.
चांगलं बनवतो तो. टेन्शन कशाला घेतोस? पण एखाद दिवस त्याने जेवणात विष वगैरे कालवलं माझ्या तर. काय बरळतोय तू? डोकं गेलं वाटतं. बाई असं का करेल तो? तुम्ही ऐकलं नाहीत का काल काय म्हणाला तो ते? त्या मॅग्नेटिक पॉवरच्या कंपनीतलं कोणी भेटलं तर त्याला जीवानिशी मारेल तो. आणि तसं केलं त्याने तर ते फारसं चुकीचंही ठरणार नाही म्हणा. त्याचं सर्वस्व गेलं यार. अरे पण त्याला कुठे माहितीये की तू त्या कंपनीचा मेंबर होतास? हो पण माहीत झालं तर. बाई असं तुला मारून वगैरे टाकणार नाही, फारचं फार एक झापडी मारेल, ती खायची, मग त्यांनी बनवलेलं जेवण खायचं, सुखी राहायचं, गेम फिनिश. तर माझा गेम फिनिश व्हायची वेळ आली. गौरव, खरं सांगू का? तो परवा आला ना, त्याला खरं काय ते सांगून टाक. उगाच डोक्याला ताण कशाला? वेडी आहेस का तू? कुठल्या तोंडाने सांगणार मी त्याला सगळं? अरे मी तुला सांगू का गौरव, तू खरं सांगून टाक. कारण खरं बोलल्याचे खूप फायदे असतात यार. करेक्ट आहे बाई. म्हणजे आता बघ ना, आपण आनंदीला खरं खरं सांगितलं की तू जो स्वयंपाक करतेस तो प्रचंड घाण असतो. तर त्यानंतर आपण वाचलो ना, नाहीतर तिच्या हातची पालक रबडी खाऊन रस्त्यात पडलो असतो कुठे. असं नसतं हा बाय द वे. आणि तसं पण ते खरं बोलले म्हणून तर आपल्याला लक्ष्मण आणि उर्मिला भेटले ना. बाई सगळ्यात महत्वाचं ते भेटले म्हणून आपल्याला आजची सुट्टी भेटली. भेटली नसतं, मिळालेली असते. सुट्टी मिळते. अरे तेच ते रे, भेटली मिळाली व्हॉट एव्हर यार, व्हॉट्स द डिफरन्स. पण आता सुट्टी मिळाली तर काहीतरी करूया ना यार, नुसतंच बसून होत यार. नाही डोंट वरी, सुट्टी वेस्ट जाणार नाही. माझ्याकडे एक रॉयल कारभार गेम आहे, तो आपण खेळूया. म्हणजे आजचा दिवस एकदम सत्कारणी लागेल. नमस्कार. इंटरनॅशनल पीटला लीग नंतर आज इथे प्रामाणिकपणे सुट्टी घेऊन पप्प्या राणे आयोजित आणि अचानक भयानक मित्रमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली केपीएल आयोजित करण्यात आलेली आहे. केपीएल म्हणजे खयाली पुलाव लीग. इथे 2 संघ असतील. लालबाग परळची आन बान शान फणींद्रनाथ राणे उर्फ पप्प्या राणे यांचा फुल रिस्पेक्ट चार्जर्स आणि बीडची सुपर एक्सप्रेस मुक्ताबाई यांचा लेडीज फायटर्स. आणि खास खास क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच फुटबॉल मध्ये नामांकित फुटबॉल प्लेयर भाईचुंग भुटिया यांच्यासारखे सेम टू सेम दिसणारे आमचे केअरटेकर थापा आज इथे अंपायरिंग करणार आहेत. सिन्स 1965 दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी पुढे यायचे. कम ऑन कम ऑन कम ऑन. Come on, Mugi, we have to win. सिरियस यार, सिरियस. एक मिनिट, काय काय? चीअर लीडर्स कुठे आहेत? मी तू नको, तू प्लेयर आहेस ना. आधी सांगायचं ना, माझ्या काही मैत्रिणींना बोलवलं असतं मी. सिरियसली खेळणार आहोत का आपण हा खेळ? काय चाललंय आपलं? So here we are at the pitch report. Lovely atmosphere here, and I have a key in my hand. So it's the KPL, the Khayali Pulav League. Very important. Let me check the pitch for you, Mr. Gaurav. Here is the pitch, and I try and pierce the key inside. It doesn't go inside. ट्रूथ और डेअर. इथे बसलेल्या मुलींपैकी एकीला प्रपोज कर. माधुरी, तू मला पट ना.